आपण वचनामध्ये जाऊया। प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेले पूर्ण कार्य याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया आणि त्याच्यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळूया। एक सत्य बाब आहे आपल्या विश्वासी जीवनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरच्या मरणाच्या द्वारे त्याने आम्हाला आमच्या पापांपासून मुक्ती किंवा सुटकारा प्राप्त करून दिला आहे। आणि पित्या समवेत प्रभू येशू ख्रिस्ताने आमचा समेट घडवून आणला आहे आणि आमच्या जीवनामध्ये जो तारणाचा आनंद आहे, विश्वासाचा जो आनंद आहे, तो आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे। आणि ह्या सर्व बाबी दिल्यामुळे आपण आपल्या आराधनेच्या जीवनामध्ये किंवा ह्या सर्व बाबी आपल्याला आराधना करण्यास प्रोत्साहित करतात, आनंदित करतात। आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण केलेले कार्यांबद्दल थोडक्यात बघूया। सगळ्यात प्रथम कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेला आहे की तो आहे प्रायश्चित मृत्यू। इंग्लिश मध्ये त्याला म्हटलेलं आहे प्रोपिशिएशन डेथ। आणि त्याचा अर्थ असा आहे की पित्याचा राग शमविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले कार्य किंवा पित्याला प्रसन्न करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेले कार्य। ह्याच्यासाठी खूप सारे रेफरन्स आहेत, पण आपण केवळ एकच रेफरन्स बघूया। रोमकाराचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 23 मध्ये लिहिलेलं आहे। रोमकाराचं पत्र अध्याय 6 आणि वचन 23 मध्ये असं लिहिलेलं आहे। पौलुस असं लिहित आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। आणि ह्या वचनाला विश्वासाचा कणा असं सुद्धा संबोधन केलेलं आहे। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी प्रायश्चित दिलेलं आहे। दुसरं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी पूर्ण केलेलं आहे आणि ते कार्य म्हणजे रिडेम्पशन, सुटकारा। गलतीकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये पौल आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले। जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित झालेला। आपल्याला सुटकारा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? नियमशास्त्राच्या शापापासून आपल्याला मुक्ती देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरलेली आहे। तो स्वतः आपल्यासाठी शापित झालेला आहे। आणि तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी पूर्ण केलेली आहे ते म्हणजे रिकन्सिलेशन। पित्या परमेश्वराबरोबर त्याने आमचा सुलह केलेला आहे। पित्या परमेश्वराबरोबर आपला मेलमिलाप केलेला आहे। पिता परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे आणि आपण आपल्या जन्मापासून आणि आपल्या कर्मापासून आपण पापामध्ये होतो। म्हणून कलसेकराचं पत्र 1ला अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे कराल। पवित्र परमेश्वरासंगती जर आमचा समेट व्हायचा असेल तर आम्हाला पवित्र, आम्हाला निष्कलंक आणि आम्हाला निर्दोष होणं आवश्यक आहे। आणि हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेलं आहे। आणि हे सगळे कार्य जे आहेत ते आम्हाला प्रभूची आराधना करण्यास आनंदित करतात। भविष्यामध्ये असे दिवस येतील
की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पित्याने दिलेले सर्व कार्य पूर्ण होतील आणि तो दिवस, तो क्षण आनंदाचा व सदैव उपकार स्तुतीचा असेल. आणि आता कोणते कोणते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अजून बाकी आहेत? तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वासांबद्दल 5 कार्य बाकी आहे. सगळ्यात पहिलं कार्य जे आहे ते आहे रॅप्चर, म्हणजे मंडळीला स्वर्गात किंवा विश्वासांना स्वर्गात उचलून घेणे. आणि दुसरं कार्य आहे की द जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचे न्याय आसन. आणि तिसरं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताचं अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे, प्रभू इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं चौथं कार्य जे बाकी आहे ते आहे की मृतांचे पुनरुत्थान. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सगळ्यात अंतिम कार्य आहे की अंतिम शत्रू, अंतिम वैर्याचा नाश करणं. आपण आज विशेष करून ह्या 5 बाबींवर थोडक्यामध्ये आपण बघूया. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारेच आपण सर्व काही बाबी बघूया. आणि हे जे आहे मेघारोहण आहे किंवा स्वर्गारोहण आहे किंवा इंग्रजीमध्ये त्याला रॅप्चर म्हटलेलं आहे. ही भविष्यात होणारी एक सत्य घटना आहे की जी नवीन नियमामध्ये परमेश्वराने आपल्याला सांगून ठेवलेली आहे. हे कुठे बरे नमूद केलेले आहे? तर पौल थेसलोनिकराच्या पत्रामध्ये चौथा अध्याय आणि त्याच्या 16 आणि 17 वचनांमध्ये ह्याबद्दल सांगत आहे. पहिले थेसलोनिकराचे पत्र 4था अध्याय आणि वचन 16 आणि 17, तिथे असं लिहिलेलं आहे, कारण आद्य ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. आणि 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे, नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा आपण प्रभूजवळ राहू. प्रभूच्या पुनरागमनाच्या वेळेस प्रभू काय करणार आहे की जे विश्वासी आहेत त्या विश्वासांना तो मध्य आकाशामध्ये आपल्या संगती घेऊन जाणारा परमेश्वर आहे. 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे, 3 वाण्यांबद्दल तिथे सांगितलेले आहे. पहिली वाणी आज्ञावाणी आहे आणि दुसरी वाणी आद्य दिव्यदूताची वाणी आहे आणि तिसरी वाणी देवाच्या तुतारीचा नाद. आणि हे सर्व होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरणार आहे. आणि एक धन्य आशा आपल्यासाठी दिलेली आहे की जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत ते पहिल्याने उठतील. आणि 17 वचनामध्ये लिहिलेलं आहे की नंतर जिवंत उरलेले आपण प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. पहिले करंथीकराचं पत्र अध्याय 13 आणि त्याच्या 51 ते 54 वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्टपणे ह्याच्याबद्दल सांगत आहे. पहिले करंथीकराचं पत्र अध्याय 13 आणि 15वा अध्याय आणि त्याचं 51 ते 54 वचनामध्ये पौल आपल्याला तेथे सांगत आहे. पौल सांगत आहे की मी तुम्हाला एक रहस्य सांगित आहे. आणि काय होणार आहे, आपण सर्वजण महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. आणि हे सगळं कसं होईल? 52 वचनामध्ये
पौल आपल्याला सांगत आहे की हे क्षणात होईल, निमिषात होईल, शेवटला करणा वाजेल त्यावेळेस होईल. मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ, कारण जे विनाशी त्यांनी अविनाशी पण धारण करावे. आणि पौल फिलिप्पीकराचं पत्र 3रा अध्याय त्याच्या 21व्या वचनामध्ये आपल्याला असं सांगत आहे. फिलिप्पीकराचं पत्र 3रा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये पौल आपल्याला सांगतो की तिथे काय घडणार आहे. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थातील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून रूपांतर करेल. प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे? आपले जे हीन आणि दीन जे शरीर आहे ते शरीर गौरवाच्या शरीरामध्ये रूपांतर करणार आहे. तर आपण सर्वात प्रथम बघितलं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरागमन होईल त्यावेळेस तो काय करेल? विश्वासांना तो आपल्या संगती घेऊन जाईल. आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण येऊ तर तिथे असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे न्याय असेल आणि जे विश्वासी जन आहेत त्या विश्वासी जनांचा प्रभू काय करणार आहे? तिथे न्याय करणार आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेल्या प्रत्येक कार्याचा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः न्याय करणार आहे. 2 करिंथ 5वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. 2 करिंथ 5वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. तिथे पौल असं सांगत आहे, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाने त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो की वाईट असो. आणि त्या कार्यांबद्दल पौल 1 करिंथीकराचं पत्र आणि त्याच्या 3रे अध्याय आणि 12 ते 14 वचनामध्ये सांगत आहे. 1 करिंथ 3रा अध्याय आणि वचन 12 ते 14. आणि तिथे 11व्या वचनामध्ये पौल सांगतो की येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे. आणि त्याच्यानंतर 12व्या वचनामध्ये पौल आपल्याला सांगतो की ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा यांनी बांधतो. ह्या पायावरचं बांधणं कसं आहे विश्वासांचं? तर कोणी सोन्याने बांधत आहे, कोणी रुपयाने बांधत आहे, कोणी मौल्यवान पाषाणाने बांधत आहे, कोणी लाकडाने बांधत आहे, कोणी गवताने, कोणी पेंडा यांनी बांधत आहे. 13व्या वचनामध्ये पौल सांगतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल आणि तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण त्या दिवशी काय होईल की प्रभू अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. आणि इथे पौल असं 14व्या वचनामध्ये सांगतो, ज्या कोणाचे या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक विश्वासाला त्याचा मोबदला देणारा ख्रिस्त आहे आणि तो मोबदला ज्याच्या त्याच्या मजुरीनुसार, ज्याच्या त्याच्या कामानुसार तो देणार आहे. इथे सोने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे देवत्व याबद्दल पौल सांगतो. रुपये आणि चांदी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुक्तीचे कार्य आणि मौल्यवान पाषाण म्हणजे ख्रिस्ताविषयी बहुमूल्य सत्य. जर आपण आपल्या विश्वासी जीवनामध्ये या तिन्ही गोष्टी चा अवलंब केला, ख्रिस्ताचं देवत्व आपण आपल्या जीवनामध्ये सदैव सांभाळलं,
आणि ख्रिस्ताच्या मुक्तीच्या कार्यांबद्दल जर आपण दुसऱ्यांना सांगितलं आणि ख्रिस्ताविषयीचे सत्य जर आम्ही दुसऱ्यांवर प्रगट केले तर आपल्याला कसा मोबदला मिळेल त्या प्रतिफळाबद्दल मुकुटांबद्दल तिथे सांगितलेलं आहे. 5 मुकुट पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. एक मुकुट आहे अविनाशी मुकुट आहे, आणि दुसरा मुकुट आहे आनंद किंवा अभिमानाचा मुकुट आहे. तिसरा मुकुट नीतिमत्वाचा मुकुट आहे. चौथा मुकुट आहे जीवनाचा मुकुट, आणि 5वा मुकुट आहे गौरवाचा किंवा न कोमेजणारा मुकुट. आणि ह्यानंतर प्रभू काय करणार आहे? त्यानंतर प्रभू त्याच्या विश्वासू सेवकांना सांगेल, या आणि आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी व्हा. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 25 त्याच्या 21 आणि 23 वचनामध्ये तिथे लिहिलेलं आहे. आणि पुन्हा पहिलं करीन त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये प्रभू पुन्हा एक आश्वासन विश्वासी लोकांना देत आहे. तिथे 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काही अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. इथे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की त्या विश्वासाचा उद्धाराची हानी होणार नाही, पण त्या विश्वासाच्या जीवनामध्ये जे प्रतिफळ आहे त्या प्रतिफळाला तो मुकणार आहे. आपण 3ऱ्या बाबीकडे येऊ, आणि तिथे 3री बाब प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये ज्यावेळेस शिष्य प्रभू येशू ख्रिस्तासंगती वार्तालाप करीत आहेत त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ला शिष्य विचारित आहे की हे प्रभू, तू इस्रायलाचे राज्य पुन्हा कधी स्थापित करणार आहे? आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की हे काम पित्याच्या हाती आहे, आणि पित्याने तो समय निश्चित केलेला आहे, पण तो समय सांगणं हे पित्याच्या हाती आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 12 आणि वचन 3 यामध्ये परमेश्वर ज्यावेळेस अब्राहमाला अभिवचन देत आहे तिथे एक बाब प्रभू त्याला सांगित आहे की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आणि त्या अब्राहमाच्या कुळामध्ये आपण बघतो दाऊद, आणि दाऊदाच्या कुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जगामधील सर्व कुळे आशीर्वादित होते. पण हे सर्व करण्याच्या आधी प्रभू एक काम करणार आहे की कोणाला त्या राज्यामध्ये जायचं आहे आणि कोणाला त्या राज्यामध्ये जायचं नाहीये. तिथे तो प्रभू प्रवेश परीक्षा तिथे घेत आहे. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 25 आणि त्याच्या 31 आणि 32 वचनामध्ये लिहिलेलं आहे. मत्तय 25 त्याच्या 31 आणि 32 वचनामध्ये लिहिलेलं आहे, मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळे करीतो तसे तो त्यास एकमेकांपासून करेल, आणि मेंढरास तो उजवीकडे व शेरडास डावीकडे बसवेल. आणि तिथे काय म्हटलेलं आहे 34व्या वचनामध्ये, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित लोकांनो. आपण ह्या समय सगळे विश्वासी आधीपासून स्वर्गामध्ये प्रभू संगती असते. तिमोथेला आपण एक शेवटचं वचन बघूया. तिमोथेला 2 पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, जर आपण धीराने सोसतो तर त्याच्या बरोबर आपण राज्य करू. प्रभूने आपल्यासाठी अजून 5 कार्य करायचे बाकी आहे. आज आपण बघितलं प्रभूचं
पूर्ण झालेलं कार्य आपण बघितलं की प्रभूने आपल्यासाठी प्रायश्चित मरण सहन केलं, प्रभूने आपल्याला सुटकारा दिलेला आहे, प्रभूने आपला पित्या परमेश्वरासहित समेट केलेला आहे. आणि प्रभूचे 5 कार्य जे विश्वासांसाठी बाकी आहेत ते आहे रॅप्चर म्हणजे स्वर्गारोहण आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं न्याय आसन, आणि त्याच्यानंतर प्रभू इस्रायलाचं राज्य पुन्हा स्थापित करणार आहे, आणि मृतांचे पुनरुत्थान, आणि 5वी बाब आहे की अंतिम शत्रू म्हणजे वैर्याचा नाश. परमेश्वराने दिलेल्या संधीसाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. 2 पॉइंट अजून बाकी राहिले पण वेळेअभावी घेत नाहीत. जर प्रभूने पुन्हा एकदा अशी संधी दिली तर आपण ह्या विषयाकडे वळूया. आणि ह्या सर्व बाबी आपल्याला प्रभूची आराधना करण्यास उत्तेजन करतात. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उद्धार करता प्रभू आहे, आमचा खडक आहे, आम्हावरती दया आणि करुणा करणारा प्रभू आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघून चालावं अशी प्रभूची अपेक्षा आहे. प्रभू आपल्याला मुकुट देणारा प्रभू आहे. त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया.